आपण संभाजी महाराजांबद्दल नेहमी एक नवीन नवीन माहिती ऐकतो. परंतु संभाजी महाराजांना अटक कुठे झाली हे आणि ती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे का? तर संभाजी महाराज ज्यावेळी वाईवरून संगमेश्वर मधील कसबा या गावात आले आणि कसबा या गावात त्यांनी कसबामधील देसाईवाडा या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता आणि मुक्काम केल्यानंतर त्या ठिकाणी असं झालं होतं की त्या ठिकाणचे शिर्के जे होते हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये जमीन आणि तसेच मालमत्तेवरून काही वाद निर्माण झाले होते आणि शिवाजी महाराजांचा असा हे होता की जी प्रॉपर्टी आहे ती कोणाला विकू नये आणि ती तशीच राहावी असा शिवाजी महाराजांचा कायच होता. परंतु शिर्केंना ते मान्य नव्हते आणि त्यातूनच शिवाजी महाराजांनी काही शिर्केंचं शिरकाण केलं होतं आणि हा राग शिर्केंना होता. त्यामुळे ज्यावेळी संभाजी महाराज कसब्यामध्ये आले आणि कसब्यामध्ये आल्यानंतर ही माहिती शिर्केंनी औरंगजेबाचा जो सेनापती होता मुकरफ खान यांना दिली आणि त्यामुळे मुकरफ खान हा लगेच त्या 2-3 दिवसामध्येच संभाजी महाराज यांच्यापर्यंत पोचला आणि त्यांनी पोचल्यानंतर संपूर्ण कसबे गावाला वेढा दिला होता आणि वेढा दिल्यानंतर त्यांच्यासोबत त्यावेळी मालोजी राजे आणि तसेच त्यांचे मुबलक सैनिक हे होते. त्यामुळे संभाजीराजांना तिथून निघून जाणे हे गरजेचं होतं आणि संभाजीराजे तिथून निघणार होतेच आणि तेवढ्यातच ताडवी हे जे गाव आहे म्हणजे त्या ठिकाणी जयगड नदी लागते आणि त्या जयगड नदीच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराज यांना अडवण्यात आले आणि अडवण्यात येऊन त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून त्यांना त्या ठिकाणाहून परत त्यांना तुळजापूर या ठिकाणी नेण्यात आले आणि अशा पद्धतीने तब्बल 29 दिवस त्यांचा छळ करण्यात आला आणि तुळजापूरमध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेब हा त्या ठिकाणी होता आणि औरंगजेबने त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती खूप अत्याचार केले आणि अत्याचार करून त्यांना हिंदू धर्म सोडण्यासाठी सांगण्यात आले. परंतु संभाजी महाराजांनी ते मान्य केले नाही. त्यातून त्यांच्यावर अत्याचार झाले. अक्षरशः त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जी भामा आणि जी नदी होती त्या संगमावर त्यांचे अवशेष फेकण्यात आले आणि अशा पद्धतीने संभाजी महाराज यांचा छळ करून त्यांना मारण्यात आले. यानंतरची माहिती आपण पुढील भागात घेऊ. अशाच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.